नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 11:30 वाजलेले आहेत आणि दिनेश जात आहे इकडं सिलेंडर भरून आणण्यासाठी। म्हणजे रात्री ना मी स्वयंपाक उपमा बनत होता, रविवार होता यांचा, तर रात्री 10:30 वाजलेले होते तेव्हा गॅस संपलं। म्हणजे गॅसचं काहीच खरं नाही, कधी संपतो काय नाही काहीच माहिती होत नाही। ज्या दिवशी कोणी पाहुणे वगैरे आले किंवा घाईगडबडीत आपल्याला कुठेतरी जायचं आहे लवकर काहीतरी करून ठेवायचा विचार करतो ना, त्यावेळी ते गॅस ज्यांना दगा देतो तसंच झालेलं आहे। पण 2 सिलेंडर असल्यामुळे तितकं टेन्शन येत नाही। रात्री संपो सकाळी संपो काही टेन्शन नाही आहे। मी लगेच दुसरं सिलेंडर लावलं आणि जे रिकामं झालं ते बाहेर आणून ठेवलेलं होतं, कारण इकडं जे गीझर वगैरे गीझरसाठी एक सिलेंडर आम्ही लावून ठेवलेला आहे, तेच मी गॅससाठी मी तेच किचनमध्ये घेत असते। तर दिनेश आज जात आहे ताईकडे, तर म्हणलं लगेच सिलेंडर भरून आण। म्हणजे आज सोमवार आहे, मला आठवणच राहिली नाही, सोमवारी बंद असतं कमलमध्ये सगळं। तर सिलेंडर काय भेटलेला नाही दिनेशनं, इकडं भरपूर तामझाम केलं। म्हणत होता मम्मी मला पोतं दे, म्हणजे तसं सिलेंडर नेत नाही तो, पोत्यामध्ये घालून नेतो। तर या पोत्यामध्ये होतं पीठ आणि जे बाकीचे पोते सगळे छोटे मोठे आहेत त्यामध्ये सिलेंडर बसणार नव्हतं। जे मोठं पोतं आहे त्यामध्ये पीठ दळून आणलेलं होतं आणि बाकीचं मी डब्यात भरलं, पण जे बसत नव्हतं तसंच पोतं ठेवलेलं होतं। तर मी ते पोतं तरी कामं केलेलं आहे, टोपल्यामध्ये पीठ काढलं, पूर्णपणे झाकून ठेवलेलं आहे, कारण डब्बा तरी भरलेला आहे जेवरच्या पिठाचा। तर मी टोपल्यातच भरून ठेवला आता आणि त्याच पोत्यामध्ये सिलेंडर ठेवून दिलेला आहे। दिनेश रेडी आहे जाण्यासाठी ताईकडे, पण घरची छोटी मोठी कामं ना दिनेशला बाहेर पडू देत नाहीत। मॉर्निंगपासून काय गडबड करते, पण ते काम हे काम, परत तो गेला तर 4 दिवस येणार नाही आणि सिलेंडर भरून कोण आणणार। त्यामुळे म्हणलं आज भरून घेऊन ये, आणि तो गेला आणि परतच आला जाऊन, काही त्याचा उपयोग झालेलाच नव्हता। तर इकडे बाहेर नेऊन देत आहे, म्हणजे बाईकवर ठेवून देते। तसंच नेला तर ते कपड्याला लागतं म्हणून पोत्यात टाकला ते निष्ठायची भीती असते आता। तर इकडे कार्ड वगैरे घेत आहे आणि माझी थोडीफार कामं आवरली, थोडीफार राहिलेली, म्हणजे आणखीन कपड्याचं काम राहिलेलं आहे। कपडे मी आज हाताने धुणार आहे, तर कपडे मी भिजत घातलेले। तिकडे शिरूला बघू शकता मस्त झोपलेला आहे, म्हणजे कसलं टेन्शन नाही काय नाही, एकदम बिंदास्त शिरूचं जीवन आहे। भाकर टाकली, खायचं निवांत, लोळी काढायची, झोपायचं, बाहेर जायचं सुरू असतं। पण बाहेर कोणी जात आहे त्याच्यासोबत जातो, पण आज गाढ झोप लागलेली, शिरूला उठलेला नाही, नाहीतर दिनेश सोबत जात होतो। म्हणजे कुणाला जाऊ देत नाही, मी असो दिनेश असो किंवा कोणीही असो, त्यांच्यासोबत जातं, तिथवर पाठवून देऊन परत घरी येतं। म्हणजे मला वाटतं त्यांना रस्ता भेटत नाही, हा रस्ता दाखवायला जात असतो, शिरू इतकं मोठं काम करतो। तर दिनेश गेला आहे सिलेंडर घेऊन, तोपर्यंत मी कपडे घेऊन आलेले बाहेर आणि कपडे धुवून घेते। आज वातावरण ठीक आहे, पण दुपारच्या वेळी इतकं भयानक वातावरण झालं ना, इतका जोरदार पाऊस पडला की सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं आणि त्यामध्ये विजा चमकणं, गरजणं, म्हणजे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे, खूपच भयानक झालेलं आहे। म्हणजे पाऊस पडला, हवा असली तर इतकं काही भीती वाटत नाही, पण जी विजा चमकतात ना असे चमकतात की असं वाटतं की घरामध्येच कुठेतरी आग लागलेली आहे, इतकं भयानक ते विजा चमकण आणि त्याचा आवाज जर येतो ना इतका भयानक, खूप भयानक आवाज येत आहे, खूप भीती वाटायला लागलेली आहे। तर कपडे धुवून टाकलेले आहेत मी, तोपर्यंत दिनेश आलेला आहे सिलेंडर रिकामं घेऊन, म्हणजे सोमवार असल्यामुळे सगळं बंद होतं। तर आणून ठेवलेलं आहे आणि इकडे जेवण करत आहे। आणि दिनेश असं का बसला, म्हणजे परत तुमचे कमेंट येतील की दिनेश असा का बसलेला आहे, आलकून पालकून बसायचं ना, तर त्याच्या पायाला भगभग करतं, तळपाय असताना खूप भगभग करतात, त्याच्यात थोडंही आलकून पालकून बसला किंवा पाय असं हे करून बसला की आग उठते पायाची, म्हणून तो काय करतो पाय लांब करूनच बसत असतो। मी म्हणते जेवण करते वेळेस तरी छान बस, म्हणजे आलकून पालकून बसायचं, पण नाही ते पायाची आग पडते म्हणून तो पाय जेवण लांब करूनच जेवण करला, कसंही बसो लांब करूनच बसत आहे, नाहीतर आदर असं चेअरवरती वगैरे बसावं लागत आहे। तळपायाची खूप आग उठत आहे दिनेशच्या, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, का शरीरातच गरमी आहे हे, म्हणजे एक वेळा डॉक्टरांना दाखवल्यानंतर म्हणजे चेक केल्यानंतर समजणार आहे। तर त्यानंतर म्हणजे दिनेश गेला त्यानंतर मी डाळ वगैरे इचायला घेतलेली होती, कारण सगळी कामं तर आवरलेली होती, डाळीचं काम राहिलेलं आहे। तर दिवसभरात थोडी डाळ असलेली आहे, म्हणजे एक 10-12 किलो डाळ मी असलेली असेल, बाकीची मी तसंच ठेवलेली आहे, म्हणजे आणखीन खूप सारी डाळ आहे। तर बघूया आता जसा वेळ भेटत गेला तसं ते डाळ मी वेचून ठेवणार आहे, कारण ते तरी आता काही ऑप्शन नाही, डाळ वेचून डबे भरून ठेवायचंच आहे, कारण आपण असं ठेवतो तर डाळ खराब होते। तर जसा वेळ भेटत गेला, म्हणजे कंटिन्यू करू शकत नाही मी, असं झालेलं आहे, कारण त्यामध्ये भरपूर सारी अशी कामं होतात की ते पण वेळेत करणं गरजेचं आहे, कारण पूर्ण घरची जिम्मेदारी जेव्हा आपल्यावरती असते ना, तर एकच काम आपण हातात घेतलं आणि ते करत बसलो आणि दुसरी कामं तशीच राहून जातात, आणि ते पण करणं गरजेचं आहे। म्हणजे आता त्यांच्याकडे टिफिन आहे, परत बाबांचं जेवण खाणं असतं आणि घरची छोटी मोठी कामं असतात, त्यामध्ये होत नाही आहे। तसंच झालं, त्यामध्ये 10 उठबशा झाल्या माझ्या डाळीस वेळेस पण, म्हणजे आपण एक सलग घेतलं ना तर थोडंसं लवकर आणि जास्त डाळ येसून होते, पण तसं होतच नाही आहे। तर असं कालचा दिवस असा की हा दुसरा दिवस आहे आणि इकडे समोर जे पत्राचं शेड होतं आमचं ते काढलेलं आहे आज, म्हणजे आलेले येते भैया वगैरे आणि काढलेले आहे, त्यांच्यासाठी मी रसना बनवलेला होता, कारण दुपारी खूप भयानक होत होतं, चहा प्यायला काही नवीन म्हणत होते, ते रसना बनला आणि शेड वगैरे सगळं काढून साईडला ठेवलेलं आहे। आणि तिथे थोडाफार पसारा होता ते काढायचा होता मला, ते काढत होते तितक्यात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे, भयानक वातावरण झालेलं आहे बघू शकता।
2 वेळा पाऊस आला. आज शेड पण काढलेले, समोरचं जे पत्राचं शेड होतं ते पण काढलेले. तिला थोडासा पसारा मला आणायचा होता, ते आणत होते पावसाळ्यात. त्यामध्ये पावसाची इतकी मिठी ना, सारखं पाऊस येत होतं. आता तरी बघू शकता हवा पण खूप भयानक आहे, विजा चमकणं गरजणं सगळंच चालू आहे, खूपच भयानक झालेलं आहे. तर अगोदर तर मी गेट बंद करते. शेरू बसलेला इथं, मला वाटतं शेरूची तब्येत ठीक नाही आहे, म्हणजे आज काही खात नाही आणि झोपूनच आहे दिवसभर. तर बसलेला आहे शेरू. आता गेट बंद करते कारण खूपच भयानक हवा आहे आणि लाईट पण गेली आहे, पूर्ण घरात अंधार वाटत आहे. बस तिकडे जा. तर इकडे बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेले, खूप भयानक पाऊस आहे. आणि त्यामध्ये ना ती विजा चमकणं आणि गरजणं त्याचीच भीती खूप वाटते. पाऊस कितीही पडो काही तितकं टेन्शन येत नाही, पण पाऊस ते समाधान पडत नाही. खूप असं आवाज येत आहे ना त्या विजा चमकायचं, आणि एक सलग विजा चमकत आहेत, म्हणजे एक अर्धा तास 1 तास असं चमकतात, मग त्यानंतर थोडंसं कमी होतं. तर खूप भीती वाटत आहे, एकदम भयानक असं वातावरण होत आहे ते. तर इकडे बघू शकता सगळे कुंडे पण पाण्यानं भरलेले आहेत आणि झाडं छान दिसत आहेत, म्हणजे छान असे शीतळ झाडं झाले आहेत. म्हणजे त्यांच्या मनाची वस्तू त्यांना भेटली, हवा पाणी हे त्यांचं जेवण खाणं असतं, त्यानंच ते छान असं हिरवेगार दिसतात, छान वाटत आहे. म्हणजे वातावरण पावसाळ्याचं झालेलं, उन्हाळा आहे पण पावसाळ्याचंच वातावरण झालेलं आहे, कारण 2-3 दिवस झाले दररोज पाऊस येते दररोज. तर असं ताई ना, कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे, म्हणजे 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टाइम बघू शकता मॉर्निंगचे 7:15 वाजले. आजचा वार आहे गुरुवार, तारीख आहे 15 मे. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे, यांच्यासाठी चहा पाणी झालेलं आहे. ते गेलेत गॅरेजला. आता करूया पुढची तयारी, म्हणजे स्वयंपाक, देवपूजा, ही सगळी कामं आता इथून स्टार्ट होणार आहेत. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आता मग जाऊया किचनमध्ये. अगोदर किचनची कामं आवडली, ती किचनपासून फ्री होते. मग पूजेला मला आज थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आजचा गुरुवार आहे, पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर चला मग किचनमध्ये. तर किचनमध्ये आलेले आहे, म्हणजे आपल्या रोजच्या जागेमध्ये. आणि कुकरला मी अगोदरच लावली, म्हणजे अगोदर मी स्वयंपाक करणार आहे आणि मगच पूजा करायला सुरुवात करणार आहे, कारण आज पूजेला मला आरामात 2 ते 2.5 तास तरी लागणार आहेत, कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते. आणि आपलं मंदिर आहे मार्बलचं, आणि जास्त प्रमाणात दिवा धूप लावल्यामुळे ना एकदम काळपट ते होत असतं. तर 8 दिवसाला 1 वेळा क्लिनिंग करते, त्यामुळे स्वच्छ पण राहतं आणि जास्त कामाचा लोड पण येत नाही. तर अगोदर तर मी इकडे बनवत ठेवलेला आहे डिकाशन चहा, कारण दूध पण आणखीन आलेलं नाही. यांची मॉर्निंगला चहा बनलेला होता दुधाचा, यांच्यासाठी यांची मुलगा आहे कामाला, त्याच्यासाठी झालेलं आहे. तुम्ही म्हणत होता की ताई मुलगा आलेला आहे, 1 व्यक्तीचं काम तुला वाढलेलं आहे, तर पुढचा रुटीन शेअर कर. तर हो, दररोज तुम्हाला 1 व्हिडिओ येतो. दुपारी 2 वाजता माझे व्हिडिओ येत असतात. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असले तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडे डाळ तर शिजलेली आहे, तर मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेले आहे. आणि वरण बनवते तोपर्यंत भात पण बनेल. तर कुकर रिकामा करून घेते आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते, म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडी होणार नाहीत. कारण किचनमध्ये ना भांडे इतके होतात ना, ज्यावेळेस आपण बनवतो ना घाईगडबडीत खूप सारे भांडे काढतो, आपल्याला त्यावेळेस समजत नाही, पण जेव्हा आपण क्लीन करायला घेतो त्यावेळेस मात्र समजतं की किती भांडे आपण काढलेले, क्लीन करायला किती पडेल, भरपूर वेळ जातो. त्यामुळे होईल तेवढं मी तेच भांडे धुवून घेत असते, कारण जास्त भांडे होतात त्यामुळे. तर इकडे चहा पण बनलेला आहे, म्हणजे यामध्ये मी लिंबूची पानं टाकलेली, पुदिना किंवा लिंबूची पानं टाकली ना, डिकाशन चहाला टेस्ट खूप छान येतो, म्हणजे दूध वगैरे टाकण्याची गरज वाटत नाही. तर इकडं डाळीमध्ये मी थोडीशी हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, डाळ घोटून घेतलेली आहे, आणि थोडंसं गरम पाणी मी इकडं कुकरमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. इकडच्या बर्नरवरती मी चिंचेचं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी चिंच टाकून मी एक उकळी काढून घेतलेली आहे. म्हणजे तिखट आणि सपक दोन्ही वरण बनणार आहेत. बाबा तिखट वरण खात नाहीत आणि बाकीच्यांना सगळ्यांना तिखट वरण लागतं. म्हणजे आमचा तरी गुरुवार आहे, आमच्यासाठी काही स्वयंपाक बनलेला नाही आहे, फक्त जे मुलगा आता कामासाठी दुकानात आहे त्याच्यासाठी आणि बाबांसाठी स्वयंपाक इकडे बनत आहे. तर अगोदर तर मी सपक डाळ काढून घेतलेली आहे, आणि या आता जी राहिलेली डाळ आहे घोटलेली त्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि चिंचेचं पन्ह टाकते आणि मिक्स करून घेते आणि वरणाला तडका देते. तर अगोदर तर चहा बनलेला होता, तर मी निवांतपासून चहा घेतलेले आहे, कारण ही दिवसभर धावपळ आपली होतच असते. जेव्हा चहा घेते ना त्यावेळेस मी निवांत चहा घेत असते.
तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता पटकन मी वरण करून घेते. थोडासा पसारा झालेला, अगोदर हा पसारा सगळा उचलते मी. किचनमध्ये खूप पसारा होतो कारण मॉर्निंगला चहा पाणी येते, तेच भांडे खूप सारे होतात. आणखीन दूधही आलेलं नाही आहे, तर मला किचन काउंटर एक वेळा स्वच्छ करून घ्यावं, दूध वगैरे गरम करावं, जी आता वरण भात आहे भाकरी ते बनवून घ्यावं, मगच देवपूजेला मी सुरुवात करणार आहे. पाणी पण आणखीन भरलेलं नाही आहे, मी हंडी रिकामीच आहेत, तर पाणी भरून घ्यायचं आहे. आणि मॉर्निंगला मी बोर चालू केलेलं होतं कारण वरच्या टाक्या भरलेल्या आहेत, पण आंघोळ झाली नव्हती त्यावेळेस. आता आंघोळ वगैरे झालेली आहे, तर आता दोन्ही हंडी भरून घेते, फुलं घेऊन येते. तर ही सगळी कामं आवरली ना, मग पूजा करते वेळेस जास्त डिस्टर्ब होत नाही, निवांत मी पूजा करते. कारण जास्त धावपळ आपली कुठं होते, पाणी भरणं, फुलं घेऊन येणे, सगळी बाहेरची कामं अगोदर मी आवरून घेते. तर इकडं डाळी म्हणजे वरण सगळं मिक्स केलेलं आहे, तांदूळ मी धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्यानं आणि भात बनत ठेवलेला आहे. कुकरला 2 शिट्या होतात, तोपर्यंत मी इकडं कांदा चिरून घेते, लसूण वाटून घेते, म्हणजे दोन्ही वरणाला फोडणी होईल. तर इकडं कांदा मी चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि कोथिंबीर मग निवडून मी काय केलं, एक न्यूजपेपर घेतलं, त्या पेपरमध्ये ठेवले आणि ते पेपर तसंच मी कवरमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे यानं काय होतं, कोथिंबीर खराब पण होणार नाही कारण त्यामध्ये आपण पेपर ठेवलेले, जे हे पाणी वगैरे असतं ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेतं. आणि ताजेपणा अशामुळे राहतो की ते कवर ठेवलेले मी, हा म्हणजे पॅक बंद केलेला आहे, त्यामुळे ना कोथिंबीर 4-8 दिवस तरी ताजी बनवून राहते, अजिबात खराब होणार नाही. तर इकडे कोथिंबीर कांदा सगळं मी बारीक चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं थोडंसं लसूण टाकलं, कांदा टाकलेला आहे आणि परतून घेतलेला आहे. हलकासा कलर चेंज होऊ लागला, यामध्ये थोडंसं धना पावडर, हळदी पावडर टाकायची आहे. धना पावडर पण यावेळी संपलेली, मी घरच्या घरीच बनवत असते. धने आणायला लावलेले आहेत, आता ते धने भाजणं वाटणं, मिक्सर पण तितकं व्यवस्थित चालत नाही, ते एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघूया आता त्याला कधी वेळ भेटेल. तर इकडं हे फोडणी तयार झालेली आहे. नंतर मी यामध्ये वरण टाकलेलं आहे आणि चिंचेचं पानं पण टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला टाकूया. आणि विनाकारण शिंका दिवसभर येत असतात, वातावरण कसंही असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, यानं काहीच फरक पडत नाही. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, मी चेक पण केलेलं नाही आहे कशामुळे. खूप दिवस झाला हा प्रॉब्लेम मला झालेला आहे की शिंका खूप येतात, म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होतं. आता या वेळेमध्ये स्वयंपाक वगैरे करतो, खाट येतो म्हणून हे असतं, पण मॉर्निंगला पहाटेच्या वेळेत काहीच नसतं, त्यावेळेस तरी पण शिंका यायचं हे बंदच होत नाही आहे. कधी येत असतात, म्हणजे सर्दी झाली काय झालं काहीच यानं फरक पडत नाही, ते शिंका यायचं बंद होत नाही आहे. तर असं वरण तर बनलेलं आहे. आता मी अगोदर पाणी भरून घेते. तर हंडा अगोदर मी घासून घेतले आणि देवासाठी छोटा हंडा ठेवले, ते पण भरून ठेवते, म्हणजे पाण्याचं काम झालं की. म्हणजे कसं आहे, लाईट दररोज कधी राहते कधी राहत नाही, मग मी एक छोटा हंडा भरून ठेवत असते. लाईट असो नसो आपल्याला ते पाणी घेता येतं. तर वरणाला उकळी आलेली आहे, झाकून ठेवलेले, वरण भात बनलेला आहे. आता फक्त भाकरी मला करायची आहेत, भाजीलाही मी आज आणखीन काही बनवली नाही, परत कैरीची चटणी पण वाटायची आहे. तर दिवसभराचा हा कामाचा गोंधळ सुरूच असतो, आपल्या डोक्यामध्ये चलतच असतं की मला ते करायचं आहे, मला हे करायचं आहे. विचार तर भरपूर करतो, पण ज्यावेळेस करायला थांबतो त्यावेळेस मात्र पूर्ण दिवस जातो, त्यामध्ये तसंच आहे. तर पाणी भरून घेतलेलं आहे. आता देवपूजा करून घेऊ. तर इकडं मी काल वाती बनवून ठेवल्या होत्या. जेव्हा मी थोडा वेळ टी व्ही पाहत वगैरे बसते ना, म्हणजे काही आवडीचं माझ्या लागलं सिरियल किंवा फिल्म, त्यावेळेमध्ये मी असत बसणार आहे, हातात कुठले तरी काम असतात माझ्या. तर वाती मी बनवून ठेवलेल्या होत्या, ते पण मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. आणि इकडं म्हणजे आता ही देवाची भांडी सगळी मला क्लीन करायची आहेत. थोडासा वेळ लागतो कारण उतरणीचे तांबे आहेत, कळशाचा तांबे आहे. तर कशा पद्धतीने गुरुवारची पूजा होते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा, कारण याच व्हिडिओमध्ये सगळं मी शेअर करेन, तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. असं त्याने पुढची कामं होत राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका.